नमस्कार. आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह. मित्रांनो, आज आपण जाणार आहोत धारूर तालुक्यातील कासारी गावामध्ये आणि पाहणार आहोत की प्रेमात पागल झालेल्या एका 18 वर्षीय मुलीने प्रियकरासोबत पळून जात असताना अडथळा ठरणाऱ्या सख्या मामाच्या मुलीलाच विहिरीत ढकलून कशा प्रकारे ठार मारले याबाबतची हकीकत. मित्रांनो, सदरची घटना ही आजपासून जवळपास 1 वर्षापूर्वीची आहे. दिनांक 25 नोव्हेंबर 2022 रोजी बीडच्या माजलगाव तालुक्यातील दिंडोड पोलीस ठाण्याचे अंमलदार राठोड यांना फोनवर एका व्यक्तीने माहिती दिली की दिंडोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत परंतु धारूर तालुक्यातील कासारी गावामध्ये एका 16 वर्षीय मुलीला विहिरीमध्ये ढकलून दिल्याची घटना घडली आहे. माहिती मिळताच तात्काळ दिंडोड पोलिसांची टीम सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळाची पाहणी करून पुंडगे मॅडम यांनी ताबडतोब 2 विद्युत पंप चालू करून विहिरीतील पाणी उपसण्याचे आदेश दिले. थोड्याच वेळात विहिरीतील पाणी उपसल्यानंतर पाण्याच्या तळाशी 16 वर्षीय मुलगी साक्षी कदम हिचा मृतदेह दृष्टीस पडला. त्याच क्षणी त्या ठिकाणी हजर असणाऱ्या तिच्या नातेवाईकांनी मोठ्याने हंबरडा फोडला. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता साक्षीला तिच्या आत्याची मुलगी वैष्णवी व एका मुलाने विहिरीमध्ये ढकलून दिल्याची माहिती समोर आली. पुंडगे मॅडम या चांगल्याच अनुभवी होत्या. त्यांनी पोलिसांची 2 पथके तयार केली आणि एक पथक साक्षीचा मृतदेह घेऊन धारूर सरकारी दवाखान्याकडे रवाना केला. तर घटनास्थळावरील कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर दुसरे पथक घेऊन त्यांनी पुढील कारवाईला सुरुवात केली. मयत साक्षीचे चुलते रमेश कदम यांनी घडलेला वृत्तांत पुढील प्रमाणे पोलिसांना सांगितला. रमेश सोपान कदम, वय 32 वर्षे, व्यवसाय शेती. हे त्यांची आई जनाबाई सोपान कदम, भाऊ ज्ञानोबा सोपान कदम हे कासारी तालुका धारूर येथे राहतात. ज्ञानोबा कदम यांना 2 अपत्य आहेत. त्यापैकी एक साक्षी ही 16 वर्षाची असून इयत्ता 11वी वर्गामध्ये शिक्षण घेत होती, तर दुसरा स्वप्नील नावाचा मुलगा होय. रमेश आणि ज्ञानोबा यांना 3 बहिणी आहेत. त्यापैकी गंगा रामदास आगे ही बहीण परळी तालुक्यातील पाडोळी गावात दिलेली असून याच बहिणीला वैष्णवी नावाची एक 18 वर्षीय मुलगी आहे. कासारी येथे सद्गुरू बाबांची दरवर्षी यात्रा भरत असते. याच यात्रेला वैष्णवी ही बहिणीची मुलगी कासारीला दिनांक 21 नोव्हेंबर 2022 रोजी दाखल झाली होती. वैष्णवी ही कासारीत 3 ते 4 दिवस साक्षीसोबत अतिशय आनंदात राहिली. यात्रा संपल्यावर वैष्णवी ही गावाला जाणार होती. त्यामुळे वैष्णवीच्या मामाने म्हणजेच साक्षीच्या चुलत्याने वैष्णवीला व साक्षीला दोघींनाही नवीन कपडे घेतले. दिनांक 25 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास साक्षी आणि वैष्णवी या दोघीजणी कपडे शिवण्यासाठी कासारी गावामध्ये गेल्या. रमेश आणि त्यांची आई जनाबाई हे त्यांच्या शेतातील कामात व्यस्त होते. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास साक्षी आणि वैष्णवी गावातून परत आल्याच्या रमेश यांच्या दृष्टीस पडल्या. त्यामुळे रमेश आणि त्यांची आई दोघेही विहिरीपासून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या शेतात पुन्हा एकदा कामाला लागले. रमेश यांची नजर सहजच विहिरीकडे गेली असता पुतणी साक्षी आणि भाची वैष्णवी यांच्यामध्ये विहिरीजवळ कसली तरी झटापट चालू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तर साक्षी मोठ्याने आरडाओरडाही करत होती. साक्षीच्या ओरडण्याच्या आवाजाने काहीतरी गंभीर बाब असावी म्हणून रमेश विहिरीकडे पाहत होते, परंतु त्या दोघींमध्ये बहिणीचे नाते असल्याने त्यांच्या चकमकीकडे रमेश यांनी दुर्लक्ष केले आणि थोड्याच वेळात तिथे एक मुलगाही दिसला. तो मुलगा आणि वैष्णवी हे दोघेजण मिळून साक्षीसोबत भांडत होते व वैष्णवी आणि तो मुलगा साक्षीला विहिरीकडे ढकलत असतानाही दिसले.
आणि साक्षी त्या दोघांनाही विरोध करत होती आणि मोठमोठ्याने आरडाओरडा देखील करत होती। परंतु पाहता पाहता तो मुलगा आणि वैष्णवी या दोघांनीही साक्षीला विहिरीजवळ ढकलत आणले आणि पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीमध्ये साक्षीला ढकलून दिले। साक्षी विहिरीत पडताच तो मुलगा आणि वैष्णवी यांनी तिथून धूम ठोकली। वैष्णवी त्या मुलासोबत पळून गेली। हा सगळा प्रकार रमेश कदम हे त्यांच्या उघड्या डोळ्यांनी पाहत होते। मात्र ते विहिरीपासून काही अंतरावर असल्याने त्यांना साक्षीला विहिरीत ढकलण्यापासून वाचवता आले नाही। तरी देखील ते धावत पळत विहिरीजवळ आले, परंतु साक्षी कोठेच दिसत नव्हती। त्यामुळे ते वेड्यासारखे साक्षी साक्षी म्हणून ओरडत होते। त्यांना काय करावे हेच सुचत नव्हते। तर दुसरीकडे वैष्णवी आणि तो मुलगा आता दूर पळून गेले होते। विहिरीपासून थोड्याच अंतरावर काही माणसे होती। त्या माणसांना रमेश कदम यांनी मोठ्याने आवाज दिला, त्यामुळे ती माणसे विहिरीजवळ धावत आले। रमेश यांनी त्यांना घडलेली घटना सांगितली। रमेश आणि त्यांची आई जनाबाई हे खूपच घाबरून गेले होते। त्यामुळे त्यांनी दिंद्रुड पोलिसांना फोन करून घडलेली घटनेची माहिती दिली। आता विहिरीवर खूप मोठ्या लोकांची गर्दी जमा झाली होती। थोड्याच वेळात दिंद्रुड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि विहिरीचे पाणी बाहेर काढून साक्षीचा मृतदेह देखील पाण्याबाहेर काढण्यात आला। ज्या मुलासोबत वैष्णवी पळून गेली होती तो मुलगा विहिरीवर जमा झालेल्या काही लोकांच्या ओळखीचा होता। तो परळी तालुक्यातील वैष्णवीच्या गावचा म्हणजेच पाडोळीचाच होता। त्याचे नाव आकाश उर्फ लखन नागेराव तांबडे असे होते। घडलेली हकीकत रमेश कदम हे पोलिसांना सांगत असतानाच त्यांच्या डोळ्यातून अश्रू मात्र थांबत नव्हते। घटना सांगून झाल्यावर रमेश कदम यांच्या फिर्यादीवरून वैष्णवी आणि आकाश उर्फ लखन तांबडे या दोघांच्या विरोधात दिंद्रुड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 217/2022 कलम 302-34 भादवीप्रमाणे गुन्हा नोंद झाला। गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पुंडगे मॅडम यांच्याकडे आला। पुंडगे मॅडम यांनी घडलेल्या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली आणि आपल्या खबऱ्यांमार्फत आरोपीचा ठाव ठिकाणा मिळवण्याचा प्रयत्न चालू केला। दिंद्रुड पोलिसांच्या पथकातील सुरवशे, श्री डोळे, सरवदे, पोलीस उपनिरीक्षक नन्नवरे हे सतत आरोपीच्या शोधात होते। पुंडगे मॅडम यांना आरोपीविषयी गुप्त माहिती मिळवण्यात यश आले। आरोपी वैष्णवी आणि आकाश यांचे काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते, त्यामुळे दोन्ही आरोपी सोबतच असावेत असा अंदाज पोलिसांना होता। गुप्त खबरीवरून पोलिसांनी परळी तालुक्यातील चोंडी गाव जवळ केले, मात्र त्या ठिकाणी आरोपी मिळून आले नाहीत। केवळ त्यांनी गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटारसायकल त्या ठिकाणी सापडली। पुंडगे मॅडम यांना आपल्या गुप्त खबऱ्यांमार्फत आरोपी हे परळी येथे असल्याची पुन्हा एकदा माहिती मिळाली। पोलिसांची टीम तात्काळ परळी शहरात दाखल झाली असता दोघेही आरोपी एका नातेवाईकाच्या घरी आढळून आले। त्या दोघांनाही ताब्यात घेऊन पोलीस परत दिंद्रुडला आले। गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपींकडे चौकशी केली असता आरोपी वैष्णवी आणि आकाश या दोघांनीही गुन्हा कबूल देखील केला। आरोपी वैष्णवी आणि आकाश यांचे प्रेमसंबंध होते, त्यामुळे त्यांना पूर्वनियोजनानुसार पळून जायचे होते। मात्र पळून जाण्याला साक्षीने विरोध केला, त्यामुळे साक्षी आपले प्रेम प्रकरण हे घरी सांगेल व आपल्याला पळून जाता येणार नाही, म्हणून दोन्ही आरोपींनी साक्षीला विहिरीत ढकलून दिले आणि त्यानंतर त्या ठिकाणाहून पळून गेले। मात्र रमेश कदम यांनी ही सर्व घटना आखोदिकी पाहिली होती आणि काही लोकांनीही आकाशला ओळखले होते। आरोपी वैष्णवी व आकाश यांचा पळून जाण्याचा डाव आता फसला आणि दोन्ही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले। सदरील प्रकरणात दोन्ही आरोपींनी गुन्हा कबूल केल्यामुळे दोघांनाही कोर्टांमार्फत जी शिक्षा होईल ती होईलच, परंतु त्यांनी ज्या प्रकारे साक्षी या 16 वर्षीय मुलीचा जीव घेतला त्यावरून हल्ली प्रेम म्हणजे नेमकं काय असतं हे खरंच आजच्या तरुण पिढीला समजते का, ही एक संशोधनाची बाब बनली आहे।
केवळ वासना शमवण्यासाठीच कोवळ्या वयात मुलं आणि मुली एकमेकांकडे आकर्षित होऊ लागले आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून या प्रकारच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. बीड जिल्ह्यात गेल्या 8 महिन्यात तब्बल 93 अल्पवयीन मुली पळून गेल्याचे पोलिसात नोंद झाली आहे. खरे तर या घटना समाजासाठी खरोखरच चिंतनीय आणि मंथनीय आहेत. समाजाने नक्कीच यावर विचार करायला हवा. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद. मित्रांनो, पुन्हा एकदा एक छोटीशी विनंती आहे. जर का आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला देखील विसरू नका. ही अत्यंत कळकळीची विनंती. आणि मित्रांनो, पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.